खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी 2028 ची नवीन अपडेट समोर। पीक विमा 2025 च्या नवीन अपडेटसाठी शेतकऱ्यांना 70,500 रुपये पीक विमा जमा होणार। आज 5 फेब्रुवारी पासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याची मेसेज यायला सुरुवात। सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर जमा होणार। 5 फेब्रुवारी खुश खबर शेतकऱ्यांसाठी। सर्व राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे आता खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात। हेक्टरी 18,500, 17,500 ते 30,500 रुपयापर्यंतचे पैसे जमा व्हायला सुरुवात। कोणत्या शेतकऱ्यांना पैसा वाटप सुरू झालेला आहे आणि हे कधी पैसा वाटप सुरू झालेला आहे, सर्व शेतकऱ्यांसाठी लेटेस्ट अपडेट घेऊन आलेलो आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी जे काही आपल्या पिकांचं नुकसान होतं त्या नुकसान भरपाईसाठी सरकारने शेतकऱ्यांस पूरक योजना चालू केलेली आहे। आता या शेतकऱ्यांचे पैसे जमा व्हायला सुरुवात होत आहे। गेल्या काही दिवसापासून जो रखडलेला पीक विमा होता, आता या पीक विम्याचे पैसे फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे। मग कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती पैसे येणार आहे आणि कोणत्या क्षेत्राला किती पैसे येणार आहे, किती पीक विमा मंजूर झाले आहे, याची सर्व अपडेट प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलच्या माध्यमातून आता अशा पद्धतीने मेसेज यायला सुरुवात झाली आहे। आणि राज्यामध्ये जवळ 17,500 ते 30,000 पर्यंत काही शेतकऱ्यांना पीक विम्याचं अनुदान मिळणार आहे। मग कोणत्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं अनुदान मिळणार आहे हे कसं चेक करायचं, तर PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजना या संकेतस्थळावरती जाऊन आपण आधार बेस OTP टाकायचा आहे। त्या ठिकाणी आपल्याला समजतं आहे की कोणत्या क्षेत्रासाठी किती पीक विमा आहे आणि आपल्याला किती पीक विमा मंजूर झालेला आहे आणि किती क्षेत्रफळासाठी आपल्याला पीक विमा येणार आहे, ही सर्व अपडेट त्या ठिकाणी येत आहे। जर आपण अजूनही चेक केलेलं नसेल तर PMFBY पोर्टलवरती जाऊन लगेच आपण ही गोष्ट चेक करायची आहे, जेणेकरून नवीन पीक विमा आपल्याला किती आलेला आहे आणि किती सँक्शन झालेला आहे, काही अकाउंटमध्ये काही डॉक्युमेंटची पेंडिंग आहे का किंवा बँक अकाउंटची काही क्वेरी आहे का, या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर समजणार आहे। जर आपण अजूनही लॉग इन केले नसेल तर लगेच लॉग इन करायचं आहे आणि पीक विम्याचे पैसे आलेले का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे। जर आपल्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा झालेले असतील परंतु पेंडिंग असा मेसेज येत असेल तर आपलं KYC पेंडिंग असू शकतं किंवा आधार बँक लिंकिंगचा प्रॉब्लेम असू शकतो। या सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांची याद्या त्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहे आणि हे पैसे आता लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। येत्या 1 ते 2 दिवसामध्ये राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे येणार आहे। आपल्या खात्यावरती पैसे जमा झाले आहे का नाही, किती पैसे जमा झाले, आपल्या राज्यातील किती शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले, किती शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती KYCचा प्रॉब्लेम आहे, ही सर्व माहिती त्या ठिकाणी उपलब्ध आहे। जर शेतकऱ्यांचं खातं बऱ्याच दिवसापासून बंद असेल तर KYC अपडेट पेंडिंग असा मेसेज त्या ठिकाणी येत आहे किंवा डेटा नॉट फाउंड अशा पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी मेसेज यायला आता सुरुवात झाली आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती उरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पैसे लवकरात लवकर जमा होणार, त्यासाठी आपण लगेच तिथे लॉग इन करायचं आहे। पीक विमा आणि अतिवृष्टीचं अनुदान, आता हे अनुदान जे आहे प्रत्येक जिल्ह्यावाईज जे काही नुकसान वेगवेगळं झालेलं आहे त्या नुकसानचा पॅटर्न, त्याचप्रमाणे पीक नोंदणीचा पॅटर्न याच्यावरनं हे पैसे ठरवले आहे। पीक विम्याचे पैसे साधारणपणे सर्वसाधारणपणे 17,500 ते 30,000, 35,000, काही ठिकाणी 40,000 पर्यंत सुद्धा पैसे आहेत। मग येत्या 48 तासामध्ये हे पैसे जमा होणार आहे। हेक्टरी काही ठिकाणी 17,000, काही ठिकाणी 20,000, काही ठिकाणी 30,000 पर्यंत थोडीशी आपल्याला एरियानुसार तफावत जाणवत आहे। मग भरपूर शेतकऱ्यांचा KYCचा इश्यू आहे। KYCचा इश्यू जर आपण सॉल्व्ह केला तर लवकरात लवकर पैसे येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट, पीक विमा लवकरात लवकर जमा होणार आहे। त्यासाठी आपण लॉग इन चेक करायचं आहे। जर आपल्याला काही डॉक्युमेंटचा क्वेरी असेल तर डॉक्युमेंट अपडेट करायचं आहे। पीक विमा कोणत्या जिल्ह्यात किती जमा होणार बघा, लातूर परभणीमध्ये सर्वाधिक पीक विमा आहे। या 5 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पीक विमा आपल्याला पाहायला मिळतो। यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, त्याचप्रमाणे बीडमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात पीक विमा आहे। पीक विम्याचे लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्र, आपण दिले प्रतिसाद.